घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. मला सांगायला आवडेल मायबाप, आपल्याला भाग्यवान आहोत आपण की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. भारत ही पवित्र असणारी भूमी. माणसाने पुष्कळ पुण्य केलं की त्याचा जन्म भारतामध्ये होतो, आणि त्याच्याकडून पाप झालं की त्याचा जन्म अमेरिकेमध्ये होतो, नाही युक्रेनमध्ये होतो. पहा तुम्ही जगाचं वातावरण. आता भारताची किंमत कळाली असेल. शिकायला आहे दुसरे देश, शिकायला अमेरिका, नोकरीला अमेरिका, पण जीव धोक्यात आला की मग भारत. भारत किती किमतीचा आहे मायबाप, हे कळालं असेल तुम्हाला. माणसाने पुष्कळ पुण्य केलं की त्याचा जन्म भारतात होतो, त्याने पाप केलं की त्याचा जन्म इतर देशांमध्ये होतो. भारतात जन्म घ्यायचा असेल तर पुण्याचा संचय लागतो. इतर देशांमध्ये पुण्य असलं काय नसलं काय त्याने काही फरक पडत नाही. याचा अर्थ इतर राष्ट्रांचा देशांचा पाप आणि पुण्यावरती अजिबात विश्वास नाहीये. पण भारताची भूमी अत्यंत पवित्र आहे. या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, 7 मोक्षपुऱ्या आहेत, हिमालयासारखा पर्वतराज आहे, जिचं फक्त नाव जरी घेतलं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. पुण्य सलीला इंद्रायणी गोदावरी चंद्रभागा भीमा सारख्या पवित्र नद्या या भारतामध्ये सांगितल्या. आजपर्यंत भगवंताने जे काही अंशाधिक अवतार घेतले ते फक्त भारताच्या भूमीमध्ये घेतलेत. याचा अर्थ भारताची कुस अत्यंत पवित्र आहे. आजही माझ्या दादांनो मी सोप्या भाषेमध्ये सांगेल, ज्यावेळी रावण मारला गेला ना, येऊ दे ज्यावेळी रावणाचा वध झाला त्यावेळी लक्ष्मणाने रामप्रभूला एक रिक्वेस्ट केली होती. तुम्ही ऐकताय ना, फेसबुकवरची नाही बरं. दादा रावण मेलाय, वहिनी आपल्या हाताला लागल्यात, माझ्याकडे बघा. जाता जाता जरा लंका पाहून गेलो असतो तर इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा आपल्या अयोध्येमध्ये वापर करता आला असता. त्यावेळी रामाने पाठवलेले उत्तर हे अभ्यासण्याजोगते माईबाप. रामप्रभू म्हणतात, अपि ती स्वर्णमयी लंका न मे रोचंती लक्ष्मणाहा. अरे असेल ती सोन्याची नगरी पण तिच्यात मला स्वारस्य नाही. माझी अयोध्या मला स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जिच्या असण्याचा रामप्रभूला सुद्धा अभिमान आहे, असा भारत महान आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही मुद्दा ऐकला हा का बाबांकडे लक्ष दिलं? तुम्ही ऐकलं ना मुद्दा. हे जुन्यांच्यासाठी झालं, नवीन तरुण मंडळीसाठी सांगते, भारत किती महान आहे. तुम्ही फक्त कान देऊ नये का आणि एकदा प्रेमाने भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आजही माझ्या दादांनो आपल्याला सैन्य पाहायचं असेल तर चीनला जावं लागेल. चिवटपणा शिकायचं असेल तर जपानला जावं लागेल. धूर्तपणा शिकायचं असेल तर अमेरिकेत जावं लागेल. तुम्हाला साम्राज्यवाद शिकायचं असेल तर इंग्लंडला जावं लागेल. किती साम्राज्यवादी व्यापारी बनून आले आणि बोला 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 व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते बनले. आजही आपल्याला फॅशन मध्ये रस असेल तर फ्रान्सला जावं लागेल. सोन्याविषयी आवड असेल तर आफ्रिकेला जावं लागेल. तुम्हाला पाण्याच्या ऐवजी विहिरीला जर तेल पाहायचं असेल तर अरबस्थानला जावं लागेल. पण यापुढे जाऊन सांगू, तुम्हाला जर चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावं लागेल. कारण भारत ही पुण्यवान माणसाची भूमी. कुणी योग करायला तयार नव्हतं काका, पण या भारतातले एक साधू महाराज जगभर फिरले तर मुस्लिम सुद्धा ओम म्हणायला लागले. हा भारतीय माणसाचा चमत्कार आहे. एका चांगल्या राष्ट्रपतीच्या मुखातलं वाक्य. ते असं म्हणतात की मी भारतातलं ताजमहल आश्चर्य मानतच नाही,
भारतातलं ताजमहल मी आश्चर्य मानतच नाही, तर मी संपूर्ण भारतालाच आश्चर्य मानतो. ज्याचा बाप आयुष्यभर मोगलांची गुलामगिरी करत होता, त्याचा 15 वर्षाचा पोरगा स्वराज्यातील सगळी मुलं एकत्रित करून स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक जिथे रोहिडेश्वराच्या पिंडीवरती करतो, असा मुलगा ज्या भारतात जन्मास येतो, तो देश चमत्कारी कसला पाहिजे. ज्या देशाचा एक विवेकानंद अख्खी अमेरिका हादरवून सोडतो आणि वयाच्या 39व्या वर्ष आपल्या विद्वत्तेच्या समोर अख्खं जग नतमस्तक करायला लावतो, असा विवेकानंद ज्या भारतात जन्मास येतो ना, तो देश चमत्कारी कसला पाहिजे. एक स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात माईबाप. वपू काळेंचे एक वाक्य तत्पूर्वी ते असं म्हणतात की प्रपंचामध्ये कसा स्वर लावायचा हे आदरणीय लता दिदीजींनी शिकवलं, आणि दुःखातही लोकांना कसं हसायला लावायचं हे लॉरेन हार्डीने शिकवलं. बहुतेकांच्या लक्षात आलं असेल. मी प्रपंचातला स्वर सांगते. लाख येतील मायबाप लाख जातील गड्या, लाख आते हे लाख जाते, लेकिन लाखों के आने से और जाने से एक की कमी कभी पुरी नहीं होती. भारतामध्ये जन्मास आलेला एक एक व्यक्ती म्हणजे ब्रँडेड माणूस आहे. एकदा जाईल माईबाप, पण पुन्हा तो माणूस दिसू शकत नाही गड्या. त्या पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करूयात की पुन्हा एकदा तो गोड आवाज भारताला लता दिदींच्या स्वरूपाने पुन्हा एकदा लाभावा, आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा भारताची मान उंच व्हावी. जो आवाज पाकिस्तानने मागितला होता, हम कश्मीर छोड़ने के लिए तैयार है, लेकिन आप लता दीदीची की आवाज हमें दो. भारतामध्ये जन्मास आलेला एक एक व्यक्ती एक एक हिरा आहे माईबाप, आणि पवित्र अशा भारतात जन्म झाला. त्यातही महानांनी ज्याचं महानत्व सिद्ध केले आणि महानांनी ज्याला महानत्व बाहेर केले, ते तुमचं माझं महाराष्ट्र जगाच्या पाठीवरती शोधूनही सापडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मी सांगेल की जगात महाराष्ट्र मिरॅकल आहे, अद्भुत. आपले दैनंदिन व्यवहार जरा तपासा. तुम्ही ऐकताय ना सर्वजण. आजही आमच्या महिला सुरती साड्या घ्यायला ज्या दुकानात जातात, तो दुकानदार, तो साड्यावाला गुजरातवरून तिथून इथे आलाय. ज्याच्याकडे दागिने घडवायला जातात, तो मारवाडी राजस्थानचा इथे आलाय. दाराची राखण करणारा सिक्युरिटी गार्ड हिमाचल प्रदेशचा आहे. दारावरती पाव घेऊन येणारा भैया UPचा आहे. ज्याच्याकडे सकाळी सकाळी मसाला डोसा खायला जातात, तो उडुपी कर्नाटकाचा आहे. पाव घेऊन येणारा भैया उत्तर प्रदेशचा आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये टोपली घेऊन फिरणारा मच्छीवाला बंगालचा आहे. टायर पंक्चर झाल्यावरती ज्याला रात्री जाऊन उठवतात, तो अण्णाही केरळचा आहे. आपल्याकडे आपलं काय? बाहेरचे लोक बाहेरून इथे येतात, उद्योग प्रस्थापित करतात. बरं, आल्यावर त्यांचं फार स्वागत आहे असंही नाही. आलेच तर विरोध येतो. कशापासून आहे तुम्ही लक्षात घ्या. तरी बिचारे मनापासून येतात. हे फार मोठं कौतुक आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी आल्याच्या नंतर मी सुरक्षित राहील. मी कमवलेली संपत्ती सुरक्षित राहील. माझी बायका मुलं सुरक्षित राहतील. कारण महाराष्ट्रातल्या लोकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कसं वागायचंय हे ज्ञान महाराष्ट्रातल्या ज्ञानोबा तुकोबा रायदिक संतांनी त्या लोकांना चांगलं दिलंय. हा ठाम विश्वास त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा आहे. आणखी सोपं सांगू, इतर राष्ट्रांमध्ये देशांमध्ये एका संतांनी जन्म घ्यावा असं वाटत असेल तर तिथे शेकडो वर्ष वाट पाहावी लागते. आज का भांडण आहेत युक्रेनचे, तिथे असं करू नका रे बाबांनो असं सांगण्यासाठी एखादा संत नाही माईबाप. आणि ज्या ठिकाणी संतांचा अभाव असतो तिथे अशा घटना घडतात. इतर देशांमध्ये, आफ्रिकेमध्ये एका संताने जन्म घ्यावा असं वाटत असेल तर तिथे 150 वर्षाचा कालावधी जावा लागतो. पण महाराष्ट्राच्या मातीचं काय कौतुक आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मास आलेला एक संत वयाच्या 22व्या वर्षी फक्त ही क्रांती करू शकतो. मेळविली मांदी वैष्णवाची मेळवली मांदी वैष्णवाची मेळवली मांदी वैष्णवाची मेळवली मांदी नयने घातली गवती मेळवली मांदी वैष्णवाची
या विश्वामध्ये पृथ्वी निर्माण झाल्यापासून माझ्या माऊली ज्ञानोबा एवढा श्रेष्ठ संत मायबाप जगाच्या पाठीवरती जन्मास आला नाही. 22 वर्षाचं जीवन, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती, 22व्या वर्षी संजीवन समाधी, 22 वर्षाचं जीवन पण सदा संजीवनच. श्री गुरूंच्या आधी समाधी घेतली. वैधव्याचं जीवन नाही जगले, ज्याला सौभाग्याचं जगणं म्हटले. आजही थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर अमेरिकेमध्ये अंतराळाचं संशोधन करणारी एक संस्था आहे नासा. त्या नासा संस्थेने आपल्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती माझ्या माऊली ज्ञानोबारांचं 9 ओव्यांचं पासायदान इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लावलं. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या कन्या ज्यांना म्हटलं जातं, आदरणीय प्रतिभा देवीसिंगजी पाटील, ज्यावेळी राष्ट्रपती पदाची शपथ घेतात त्यावेळी आपल्या मुखांमध्ये तुकोबारांच्या अमृत वचन स्वीकारतात. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा देवते तिची जाणावा. म्हणजे तुकोबारांच्या जगद्गुरूंच्या उंचीने राष्ट्रपतीला आपण उंचीचे वाटू लागलो. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय मायबाप. आणि अशा वारकरी परंपरेमध्ये आपला जन्म झाला. महाराष्ट्रात झाला हे दुसरं भाग्य, भारतामध्ये झाला मायबाप तिसरं भाग्य. विठ्ठल विठ्ठल. आणि या संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचं ज्यांना महामेरू म्हटलं जातं, वारकरी संप्रदायाचं ज्यांना कळस म्हटलं जातं, त्या जगद्गुरु या अभंगामध्ये तुकोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया अभंगामध्ये प्रतिज्ञा करतात. या बाबतीत शास्त्रांनी 3 वर्गाचं चिंतन केले: आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. एका मुद्द्याचा विचार करत आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रथम आपण मुद्दा समोर घेऊयात. अवज्ञा कुणी करावी? अवज्ञा कुणीही कुणाची करू नये, कारण आपली कोणी अवज्ञा केली तर ते आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही. मग इतरांची अवज्ञा करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? थाप टाकत चला. शास्त्र सांगताय की अवज्ञा करू नका, अधर्म करू नका. पण एका विशिष्ट भूमिकेवरती जर परमात्मा प्राप्ती होत असेल तर अवज्ञा केल्याशिवाय राहू नका. प्रल्हादे जनक विभीषण घ्यायचंच राहिलं नाही का शेवटी. कीर्तनासाठी माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटलं नंतर घेईल, सगळेच झाल्यावर घेईन, पण कोणी काय खुणवलंच नाही मला. कीर्तनासाठी माझे पतिराज या ठिकाणी उपस्थित आहेत. भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सौने. विठ्ठल विठ्ठल. प्रल्हादाने आपल्या पित्याची अवज्ञा केली प्रभू श्री रामांच्या प्राप्ती करता. विभीषणाने आपल्या भावाची अवज्ञा केली त्या नारायणाच्या प्राप्ती करता. भरताने जन्मदात्या आईची अवज्ञा केली प्रभू श्री रामांच्या प्राप्ती करता. शास्त्र सांगते की अधर्म करू नका, अवज्ञा करू नका. पण परमात्मा प्राप्तीसाठी कोणी आड येत असेल ना तर त्याची अवज्ञा केल्याशिवाय राहू नका. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा समोर घ्या की आज्ञा कोणी करावी. एक तर आज्ञा वेदांनी करावी, आज्ञा देवानी करावी आणि आज्ञा संत महंतांनी करावी. विठ्ठल विठ्ठल. वेदांची आज्ञा आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. वेदांची आज्ञा, देवाची आज्ञा. जडणुनी वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे. आणि साधू संताची आज्ञा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ उद्धरा पांडुरंगा.
जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला काही आवडलं तर निदान टाळ्या वाजवीत जा. एखादं वाक्य आवडलं, एखादं गायन आवडलं कोणाचं, माझे बोलण्याची वाट पाहत जाऊ नका. आज असं झालंय, विद्वाने व विद्वा विजानाती विद्वतजन परिश्रमम नही वंध्या विजानाती गुरुविम प्रसव वेदनात ना गुणी गुणिनम व्यक्ती गुणी गुणीषु मत्सरी गुणीच्या गुणरागीचे विरलो सर्व जनाः. गुणहीन व्यक्ती गुणवानाचं कौतुक करू शकत नाही, गुणवान गुणवानाचं मत्सर करतात. जगामध्ये दुर्लभ मंडळी असतात ज्या सर्व गुण संपन्न असून सुद्धा गुणवंतावरती अतिशय प्रेम करतात माईबाप. यांच्यासाठी एक वाक्य फक्त तुम्ही ऐकत चला महिला मंडळ. संगीत ही ईश्वर की देन है, हर सुर में बसे हे राम. संगीत ही ईश्वर की देन है, हर सुर में बसे हे राम. रागी जो राग गाए तो रोगी को भी मिले आराम. ही ताकद संगीताची. विवेकानंदांचे गोड वाक्य आहे, आर्ट इज लँग्वेज ऑफ हार्ट. कला ही हृदयाची भाषा असते, पण ती कळण्यासाठी मंडपात माणसं असून जमत नाही, त्यांच्यातली कलाप्रियता जिवंत लागते. हे तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आज्ञा करतात, आज्ञा वेदाने करावी, आज्ञा देवाने करावी, आज्ञा संत महंतांनी करावी. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा समोर घ्या. प्रतिज्ञा कोणी करावी माईबाप? सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये. ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होत असेल अशा ज्येष्ठ श्रेष्ठांनी प्रतिज्ञा करावी. जगामध्ये रावणाला ओळखत नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. रावणाला ओळखतात तुम्ही? काही काही दक्षिण भारतामध्ये रावणाची सुद्धा मंदिर आहेत. नव्यानं इतिहास माझ्या समोर आला 2-3 दिवसामध्ये. माझ्या वाचनात आलं की काही दक्षिण भारतामध्ये रावणाचं सुद्धा मंदिर आहे. त्या ठिकाणी लोक रावणाचे भक्त आहेत. एक लक्षात घ्या मायबाप, रामप्रभूची लढाई रावण या व्यक्तीशी नव्हती, तर रावण या प्रवृत्तीच्या विरोधात रामाने दंड थोपाटलेत. रावण ही प्रवृत्ती आणि राम ही व्यवस्था आहे. भाववादाऐवजी भोगवाद ज्याच्या मनामध्ये ना त्याला रावण म्हणतात. रावण तसाही मेला असता, शबरीच्या बोराचा गौरव कोणी केला असता. रावण तसाही मेला असता, पण खारुताईच्या पाठीवरनं प्रेमाची बोटे कोणी फिरवली असती. रावण तसाही मेला असता, निषाद राजाला मैत्रीचा हात कोणी मिळवला असता. रावण तसाही मेला असता, पण बिभीषणाला आदर सन्मान आणि साम्राज्य कोणी दिलं असतं माईबाप. रावणाला ओळखत नाही. मला वाटतं जगातला एकही व्यक्ती असं शोधूनही सापडणार नाही. या रावणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा लंकेचा राजा होता. कुठला? आणि जी फुकटात भेटली होती. मुळात होती भोले बाबांची लंका. कुबेराने ज्यांच्यासाठी नगरी उत्पन्न केली होती त्रिकुट पर्वतावरती. पण रावण गेला वास्तुशांतीसाठी आणि भोले बाबा प्रसन्न झाले. काय देऊ तुला? लंकाच देऊन टाका ना. माझ्या भोले बाबा सारखं वैराग्य जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही माईबाप. तुम्ही फक्त ऐकत चला. वैराग्याच्या अत्यंत बिकट आणि अत्यंत अवघड व्याख्या आम्ही करून ठेवल्या. सोपी व्याख्या लक्षात घ्या. जगाला पावन करणारी गंगा माझ्या मस्तकावर धारण केली म्हणून मी फार पवित्र झालो असंही ज्याला वाटत नाही, आणि चिताभस्माचे पट्टे अंगाला लावले म्हणून मी अपवित्र झालो असंही ज्याला वाटत नाही, या दोन्हीच्या मधली स्थिती म्हणजे वैराग्य. पार्वतीच्या स्तनालिंगनांनी ज्याला कधी सुखही झालं नाही आणि विषारी सर्पांचा स्पर्श ज्याला कधी नकोसाही झाला नाही, या दोन्हीच्या मधली स्थिती म्हणजे वैराग्य. धनाचा अधिपती कुबेर ज्याचा सेवक आहे याचा तिळमात्र ज्याला अभिमान नाही, आणि स्मशानामध्ये ज्या भोले बाबांना वास्तव्य करावं लागतं असा खेदही मनाला शिवत नाही, या दोन्हीची मधली स्थिती म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे असलं तर असू द्या आणि नसलं तर आवाज असला तर येऊ द्या, नसला तर नसू द्या. कोणते संबंध कुठे लावू नका तुम्ही. वैराग्याची व्याख्या माईबाप, तो माणूस आहे का? ठीक आहे, आहे तर ठीक आहे. तो माणूस नाही का? चला, नाही तर ठीक नाही. पण आपला असं तो असलाच पाहिजे ना, अमुक अमुक नसलाच पाहिजे. हे दोन्ही 12च आहेत, पण एक दिवसाचे आणि एक रात्रीचे. विठ्ठल विठ्ठल. रावणाला ओळखत नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. या रावणाचं आपण जर गणना केली माईबाप कुटुंबाची, 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 आयुष्याची गणना जर केली तर 14 चौकड्याचं आयुष्य ज्या रावणाचं होतं, या 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये त्याने 3 प्रतिज्ञा केली होती. मी स्वर्गाला शिडी लावील, मी
मी समुद्राचं खारं पाणी गोड करील 2 आणि 3 मी सोन्याला सुगंध आणीन. पण 14 चौकड्याच्या आयुष्यामध्ये रावणासारख्याच्या प्रतिज्ञा खऱ्या ठरल्या नाहीत माईबाप. तिथं आम्ही तुम्ही कोणत्या झाडाचा पालाय? ऐका प्रतिज्ञा कशाला म्हणतात. या जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल. स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद प्रतिज्ञा करतात. याला प्रतिज्ञा म्हणतात. आलात तर तुमच्या सहित आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करताय स्वातंत्र्य वीर सावरकर. याला प्रतिज्ञा म्हणतात. या भारतातील प्रत्येक नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी माझ्या अंगावरती पूर्ण वस्त्र परिधान करणार नाही. प्रतिज्ञा करतायत महात्मा गांधी. याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खूंदो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम मुझे तंबाकू दूं मैं तुम्हें चुना दूंगा. हा? तुम मुझे खूंदो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाषचंद्र बोस. याला प्रतिज्ञा म्हणतात. मैं अपनी जान से नहीं दूंगी. अरे बुंदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी. खूब लढी मस्तानी वह तो झांसी वाली राणी थी. आजही प्रतिज्ञेचा विषय निघाला तर ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करावी. भीष्मपाना केला खरा. धनुर्धरा रक्षिले. आजही प्रतिज्ञेचा विषय निघाला तर ज्यांना भीषण प्रतिज्ञा म्हटली जाते, ज्या भीष्माचार्यांच्या नावावरून प्रतिज्ञेला सुद्धा नाव पडलं, अशा भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करावी. शास्त्राने प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले. स्वार्थमूलक प्रतिज्ञा, अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. विठ्ठल विठ्ठल. प्रतिज्ञा करायची असेल तर 3 प्रकारच्या प्रतिज्ञा करू नका. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा 2 प्रकारच्या करा. प्रतिज्ञा परार्थमूलक असावी आणि प्रतिज्ञा परमार्थमूलक असावी. विठ्ठल विठ्ठल. प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी. सुच्च मगरे दास्यामे विना योद्धेन केशवा. सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन काय माती सुद्धा मी पांडवांना विना युद्धाशिवाय देणार नाही. परिणामी सगळ्या कौरव कुळाचा नाश झाला. म्हणून प्रतिज्ञा स्वार्थमूलक नसावी, प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. ज्यांनी ज्यांनी घोटाळे केलेत मला वाटतं त्यांना एकदा जेलमध्ये जाऊन मुलाखत घ्या त्यांची. घोटाळ्याचे नाव सुद्धा तसे डेंजर आहेत. स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा. घोटाळे जर उघडकीस आले मायबाप
हे घोटाळे जर झाले नाही तर शेतकऱ्याची आत्महत्या कधीच होऊ शकत नाही गड्या. भारतातला व्यक्ती एवढ्या सुखा समाधाने जगू शकतो. प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी, प्रतिज्ञा अनर्थमूलक नसावी. अरे जे राहतात भारतामध्ये पण भारतामध्ये राहून जर भारत माता की जय नाही जय म्हणणार नाही असं म्हणतात. मला वाटते भारतात राहण्याच्या सुद्धा लायकीच नाही, कमरात लाता घालून बाहेर काढून दिले पाहिजे. आज पाकिस्तानी विद्यार्थ्यांना सुद्धा भारत माताचा झेंडा हातात घ्यावा लागला. युक्रेन मधून बाहेर येताना युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतीय विद्यार्थी ज्यावेळी विमानाने भारतात परत येत होते त्यावेळी पाकिस्तानचे विद्यार्थी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये होते. त्यांनी भारताचा झेंडा छातीवरती घेतलेला होता आणि जय घोष करत होते, भारत माता की जय. अरे तुमचे विद्यार्थी आमच्या भारत मातेचा जय जयकार केल्याशिवाय सुटत नाही. भारतामध्ये राहून जर तुम्ही अनर्थमूलक प्रतिज्ञा करत असाल, प्रतिज्ञा अनर्थमूलक नसावी. करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा, करायची असेल प्रतिज्ञा परमार्थाची करा. आजही आमच्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये जिचं सुवर्णाक्षरांमध्ये वर्णन केलेलं आहे, ज्याला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणतात माईबाप, ही परार्थाची प्रतिज्ञा होती. विठ्ठल विठ्ठल. आऊसाहेब जिजाऊंनी राजांच्या वरती पाळण्यापासून संस्कार केले, गर्भापासून संस्कार केले. मातीचे हत्ती दिले, मातीचे घोडे दिले, मातीचेच किल्ले करून दिले. आणि बघता बघता छत्रपती शिवराय 15 वर्षाचे झाले. ऐकताय ना तुम्ही? झोपल्या का काय? नाही ना, डोक्यावरून तर नाही चाललं. माझा प्रॉब्लेम असा आहे, मला विनोद येत नाही आणि दुसरी गोष्ट माझ्याकडून विनोद होत नाही. जमलं तर करायचा प्रयत्न करेल मी. तुम्ही झोपू नका, ते काय होईल तुम्हाला अगदी टचून जेवून आलेले असत्या आणि तर अंगाई गाऊन झोपल्यासारखं होईल तुम्हाला. असं करू नका काही तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. बघता बघता छत्रपती शिवराय 15 वर्षाचे झाले. दादोजी कोंडदेवांच्या समवेत मावळच्या दऱ्या खोऱ्यात फिरत असताना एक एक मावळ्याचा मुलगा छत्रपती शिवरायांचा मित्र होऊ लागला. या स्वराज्याच्या फौजामध्ये सामील असलेली मावळी काय जहागीरदारांची मुलं नव्हती. अरे कष्टकरी कामकरी शेतकऱ्याची उघडी नागडी शेंबडी पोरं होती. त्यांच्या हातातला टिकाव खोरा फेकून दिला, हातामध्ये ढाल आणि समशेर दिली. राजा काय करायचं? खायचं प्यायचं, मस्त आराम करायचा. स्वराज्याकडे आणि आया बहिणीच्या इज्जतीकडे जो वाईट नजरेने पाहत असेल असा दिसल तो कापायचा. असं होय राजा. साऱ्यांच्या नजरा चुकून राजांनी या मावळ्यांच्या पोरांना युद्धाचं प्रशिक्षण जंगलाच्या दाट झाडीमध्ये दिले. या तानाजी मालुसरे होते, सूर्याजी मालुसरे होते, येसाजी कंक होते, दादाजी नरसप्रभू होते आणि बाजी पासलकरांच्या सारखे वृद्धही होते. एक दिवस ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली आणि स्वराज्याची शपथ घेताना सुद्धा दैवत निवडले माईबाप महादेव. कारण सगळ्यांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवरायांचा अवतार काही सामान्य पुरुषाचा नाही माईबाप. दैवी बाजू घेऊन प्रगट झालेला हे व्यक्तिमत्व आहे, हा ईश्वरी अंश आहे सगळं म्हणतात. सगळ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला आणि रोहिडेश्वराच्या पिंडीवरती वाहणार. राजांनी सांगितलं, वीरांनो पुन्हा एकदा विचार करा. सुलतानाशी स्वराज्यासाठी टक्कर देणं हे कार्य सोपं नाही. प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा भीती. तो नेत्र कटाक्ष तान्हाजी मालुसरेने राजांच्याकडे टाकला आणि तान्हाजी मालुसरे कडाडले, राजा शेळी म्हणून जगणं आता आम्हाला मान्य नाही. इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू. राजांनी म्यानातली तलवार काढली, स्वतःचं बोट रोहिडेश्वराच्या पिंडीवरती धरलं आणि स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवरती केला. साऱ्यांनी हातामध्ये बेल भंडारा घेतला, रोहिडेश्वराच्या पिंडीवरती उढाळला आणि एकाच सिंह गर्जना त्या ठिकाणी झाली. तुम्ही सर्वांनी म्हणायचं या हर 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 हर. ती सिंह गर्जना सह्याद्रीच्या साऱ्या दऱ्या खोऱ्यात घुमली. आनंदाने सह्याद्री डोलायला लागला. शिवनेरीवरची शिवाई माता मनातल्या मनात दमदमून गेली. आनंदीमध्ये माऊली ज्ञानोबांची समाधी आनंदाने डोलायला लागली. पंढरपुरामध्ये विठ्ठल
वाटेवरती पांडुरंग परमात्मा दमदमून गेले. तुळजापूरची तुळजाभवानी मनातल्या मनात हसायला लागली. देहूच्या रावळामध्ये गळ्यात विना, हातात चिपळ्या घेतल्या आणि तुकोबारे रामकृष्ण हरीच्या गजनामध्ये भजन आणि नृत्य करायला सुरुवात केली. कारण प्रारंभ क्रांतीचा होता. ही स्वराज्याच्या इतिहासामध्ये जी झाली तिला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणतात, जी परार्थाची प्रतिज्ञा होती. आणि हिंदवी स्वराज्य मायबाप फक्त मराठ्यांचं स्वराज्य नाही, 18 पगड जाती धर्माच्या व्यक्तींचं स्वराज्य निर्माण केलं. कारण या स्वराज्यासाठी 18 पगड जातीच्या व्यक्तींनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं मायबाप. हिंदवी स्वराज्य ज्याचं नाव होतं, स्वराज्याच्या इतिहासामध्ये जी झाली ही स्वराज्याची प्रतिज्ञा आहे. साधू संत परार्थाची प्रतिज्ञा करतात. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे घो नका. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. परार्थाची प्रतिज्ञा आहे. कधी कधी संत, साधू संत पारमार्थ मूलक सुद्धा प्रतिज्ञा करतात. माऊली ज्ञानोबा अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीने तिन्ही लोके. आणि या संत परंपरेमध्ये असणारे जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबाराय पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या घेईन मी जन्म यासाठी देवा, जय हो. घेईन मी जन्म वा वा. यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आपली प्रतिज्ञा तुकोबाराय सांगतात की देवा मी जन्म घेईन, मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन, घेईन मी जन्म. पण प्रश्न असा निर्माण होतो तुकोबाराया तुम्हाला जन्म घेण्याचा अधिकार आहे का?
पैकी 3 वर्गाचं चिंतन आपण करू. काहींना येण्याचंही स्वातंत्र्य असतं, जायचंही स्वातंत्र्य असतं. काहींना येण्याचं स्वातंत्र्य नसतं पण जाण्याचं स्वातंत्र्य असतं. काहींना येण्याचंही स्वातंत्र्य नसतं आणि जाण्याचंही स्वातंत्र्य नसतं. ज्याला येण्या जाण्याचं स्वातंत्र्य आहे ते संत आहेत. ज्याला यायचं स्वातंत्र्य नाही पण जाण्याचं स्वातंत्र्य आहे तो देव आहे. ज्याला यायचंही स्वातंत्र्य नाही आणि जायचंही स्वातंत्र्य नाही तुम्ही आम्ही आहोत. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजित दिनचार घडी काजीना दुनिया ही मुसाफिर खाना चाहे लाख करोड़ चाहे कोटि खत्म कराए बस यही चला है जाना दुनिया ही मुसाफिर खाना जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराया है, एक दिन बदलना वो तो जब तुझको मिलेगी ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत न ताकत छोड़ कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदं भज गोविंदं. थोडा रिटर्न येऊ द्याचा दादा. भज गोविंदं मूढमते. ज्याला यायचं स्वातंत्र्य नाही जायचंही स्वातंत्र्य नाही तुम्ही आम्ही जीव आहोत. ज्याला येण्याचं स्वातंत्र्य नाही पण जाण्याचं स्वातंत्र्य आहे. येत असताना ज्याला आधी बोलवावं लागतं, ज्याला हाक मारावी लागते. हा केसरशी उडी घालून या स्तंभ फोडी आल्यानंतर त्याच्या मनाने तो निघून जातो. कधी कीर्तनामध्ये येतो कधी निघून जातो. ज्याचं जाणं मनावर आहे येत असताना ज्याला आधी बोलवावं लागतं तो देव आहे. पण तिसरा वर्ग समोर घ्या. ज्यांना जायचंही स्वातंत्र्य आहे आणि येण्याचंही स्वातंत्र्य आहे त्यांना संत म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आलो आजी कारणासी.
कीर्तन झाल्यावर महाराजांचं नाव काय म्हटले? हा, निवृत्ती महाराजांना एकदा जेव घाला गाडी. गाणारे अनेक बिचारे, वाजवणारी एकटीच आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान. यांना जेव घाला गड्या. आणि 7 दिवस महाराज लोकांवरती प्रेम करत जा मायबाप. आम्ही आमचे गाव सोडून तुमच्या गावाला येतो. श्रोते सज्जन, हे मायबाप असतात. इथं वाजवल्याच्या नंतर तुमच्या 2-3 चपात्या कधी पहिल्या चालीला कुठे जिरून गेले ना, काही सांगता येत नाही. 7 दिवस गावामध्ये, मी कलाकार शब्द वापरणार नाही, सर्व महाराज मंडळीला जीव लावत जगड्यान. यांना जीव घाला एकदा. निवृत्ती दादाला कीर्तन झालं, विठ्ठल विठ्ठल. येण्याचं स्वातंत्र्य आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. साधू संतांना येण्या जाण्याचं स्वातंत्र्य म्हणून तर प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा. कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. एक छोटासा दृष्टांत पण भजन करा. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या चरणांना का महत्व दिलं मायबाप? जी पादसेवन भक्ती सांगितली, भगवंताच्या चरणाला अत्यंत महत्व दिलं. वारकरी संप्रदाय सुज्ञ लोकांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय शहाण्या लोकांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय प्राज्ञ लोकांचा संप्रदाय. डोळ्याने स्वरूप पाहिलं पण चित्ताचा विषय आला त्यावेळी चरणच का धारण केले. आपल्या महाराष्ट्रातून एकदा खूप मोठे भाविक भक्त द्वारिकेला दर्शनासाठी गेले. पहा तुम्ही जातात तिकडे, आपल्या महाराष्ट्रातून काही भाविक भक्त तिकडे द्वारिकेला दर्शनासाठी गेले. आणि गेल्याच्या नंतर ट्रिप मालकाने सांगितलं की इथं काय आपल्या महाराष्ट्रातल्या सारखं नाही, इथे टायमात मंदाचे मंदिरं चालू होतात आणि टायमात मंदिरं बंद होतात. बरं का आजीबाई, इथे टायमात मंदिरं चालू होतात आणि टायमात मंदिरं बंद होतात. तुम्हाला जर योग्य वेळी दर्शन जर करायचं असेल तर परमात्म्याचं, उद्या दुपारी बरोबर आपण 10-11 वाजता दर्शनासाठी जाणार आहोत. बरोबर 12ला पडदा लागतो. 12च्या आत तुम्ही दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर निघायचं. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, आपण टायमाच्या आत कुठंच हजर होत नाही. ते लोक थोडेसे फिरत फिरत फोटो काढत, सेल्फी काढत. ऐकताय ना? झोपले का काय? नाही ना, तुम्ही ऐकत चला फक्त. ते लोक सेल्फी काढत 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 मंदिरात जरा उशिरा पोहोचले. 12:05 पडदा लागलेला होता. हे लोक दर्शनासाठी गेले. म्हटले, अहो पंडितजी आम्हाला तर दर्शन करायचं. त्यांनी सांगितलं, अभी भगवान जी का भोग लग चुका है, भगवान जी विश्राम करे. ठाकुर जी, अभी ठाकुर जी का भोग लग चुका है, ठाकुर जी विश्राम कर रहे हैं. 4 बजे के बाद मंदिर खुलेगा, तब मंदिर में दर्शन के लिए आना. अहो असं करू नका, आम्हाला आमच्या घरी परत जायचंय संध्याकाळी. फक्त 2 मिनिटासाठी पडदा बाजूला हटवा. आम्हाला फक्त डोळे भरून त्या भगवंताला पाहू द्या एकदा, आम्हाला दर्शन घ्यायचंय. तुम्हाला सांगितलं ना एकदा, ते पंडितजी चिडले ना. तुम्हाला सांगितलेलं लक्षात येत नाही का एकदा? अभी ठाकुर जी का भोग लग चुका है, ठाकुर जी विश्राम कर रहे, 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे, तब दर्शन के लिए आना. हे महाराष्ट्रातली लोक म्हणे, असा कोणता देव आहे जो जेवून 12 वाजता झोपतो तर 4 वाजता चहा पिऊनच मंदिरात येतो. अहो जा पंढरपुरामध्ये, आमचा पांडुरंग 24 तास भक्तांसाठी मोकळाच आहे. त्यावेळी त्या पंडितजीने एक उत्तर सांगितलं, पंढरपुर में भगवान खड़ा है भक्तों के लिए, लेकिन यहाँ द्वारिका में वह द्वारकाधीश है, वो यहाँ के राजा है. जैसी मनमानी होगी वैसा करेंगे. 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे, वरना आएंगे नाही. त्याचं कोण मालक आहे का? या वाटलं ती नाही तर येणार नाही. ह्या लोकांचा नाईलाज झाला. शेवटी बरोबर 4 वाजता पडदा बाजूला करण्यात आला. भगवंताची पुन्हा एकदा पाद्यपूजा करण्यात आली, अभिषेक करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातली लोक त्या ठिकाणी हजर होती. माझा मुद्दा आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर लक्षात येईल. आपल्या महाराष्ट्रातली लोक त्या ठिकाणी हजर होती. भगवान परमात्म्याची पाद्यपूजा करण्यात आली. ही महाराष्ट्रातली लोक दिसली ना, त्यावेळी पंडितजीला हसू आलं. पाद्यपूजा करण्यासाठी त्यांनी आपल्या लोकांना समोर बोलावलं आणि पाद्यपूजा करत असताना भगवान परमात्म्याच्या चरणावरती तीर्थ वाहिलं. आणि नंतर आता तुलसी दल वाहण्याची वेळ होती. ज्यावेळी तुलसी दल वाहायचं होतं ना, त्यावेळी आपल्या लोकांनी मुठभर मंजुळा घेतल्या आणि तेवढे भगवंताच्या चरणावरती वाहत असताना द्वारिकाधीशाच्या त्या पंडितजींनी अडवलं, अहो
एवढ्या नका वाहू तुम्ही तुळशीचे दल. म्हणे का हो मगाशी दर्शनासाठी अडवलं आम्ही समजून घेतलं, आता तुळशीचे पानं घेताना टाकत असताना का अडवताय तुम्ही. त्यावेळी त्या पंडितजींनी एक वाक्य सांगितलं, मायबा तुम्हाला एवढं वाक्य कळलं तर अभंगातला अख्खा मुद्दा माझा कळेल. त्या पंडितजींनी वाक्य सांगितले, भगवंताचे चरण अत्यंत कोमल आहेत. व्हायचं असेल तर एकच तुळशीचं दळ व्हा. जर जास्त एकापेक्षा जास्त तुळशीची पानं वाहिली तर कदाचित ते भगवंताच्या चरणाला रुतण्याची शक्यता. एवढे ज्याचे चरण कोमल आहेत, याच्यासारखं अंतकरणासारखं जगातलं सेफ ठिकाण दुसरं कोणतं असू शकत नाही मायब. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. वारकरी संप्रदायाने का चरण मागितलेत मग. देवा माझे म्हण लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. का पाय मागितलेत मायबा. साधू संताचे असतात ते चरण, देवाचे असतात ते चरण, तुमचे आमचे असतात ते पाय. अन्नाहीच लक्षात आलं तर तंगड. विठ्ठल विठ्ठल. मुक्तकेशी नावाची गणिका होती. सौंदर्याचा स्वाभिमान झाला ज्यावेळी पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरपुरात आली. मनात शंका निर्माण झाली, मी इतकी सुंदर आहे, हा पांडुरंग माझ्या इतका सुंदर आहे का. पण स्वरूप पाहिलं परमात्म्याचं, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी. सुंदर ते ध्यान. मला सांगा महिला मंडळी, पंढरपूरचा पांडुरंग दिसायला दिसतो कसा हो. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे, रूप सावळे सुकुमार. कुंडले मकराकार, पाणी कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे महिला मंडळी जागे आहेत ना. मला सांगा पांडुरंग परमात्म्याचा रंग कसा आहे हो. मी माईक घेऊन येऊ का. तुम्ही बोलत चला, कीर्तन संपत आलंय, घड्याळ पुढे सरकतय. पांडुरंग कसा आहे दिसायला. हे पण मी काय फॉरेन वरून नाही आले. तुम्ही ऐकताय ना माझा आवाज व्यवस्थित येतोय. तुम्ही झोपीच्या तारी तंद्रीत येते द्या. माझा आवाज येतो तुम्हाला. मला तुमची लेख समजा गड्या. राहिले 15 मिनिटं आपली. 15 मिनिटं होईपर्यंत मला तुमची लेख समजा, पण बिनधास्त बोला. महाराज गेला चुलीत, मला चुलीत घाला, पण आता बिनधास्त बोला. राहिलेली 15 मिनिटं तुमची लेकी, तुमच्या लेकीसारखी, काही माझ्या वडिलांसारखे, काही आजोबांसारखे, काही आईसारखे, माझ्या काही बहिणीसारखे बिचारे, काही आजीसारखे आहेत. मला तुमची कीर्तन होईपर्यंत लेख समजा. आता राहिली 15 मिनिटं बरं का. ज्यांना 4 आहेत, 5वी समजा, 3 आहेत, 4थी समजा, 2 आहेत, 3री समजा, मुलगी 1 आहेत, 2री समजा. नाही पोरगी मला वटीत घ्या कीर्तन होईपर्यंत. पण माझ्याशी बोलत चला. 2-2 टाइम कीर्तन करणारी पोरगी जर भेटत असेल तर नाकारू नका. मला सांगा पांडुरंग दिसायला कसा आहे. याच्या पुढे जाऊन आता तुम्ही गप्प बसा. मला सांगा पुरुष वर्ग, पांडुरंग परमात्म्याचा रंग कसा आहे. कसा. आता याच्या पुढे जाऊन सांगू मी. काळा. हा काय म्हणणं आहे तुमचं बोला. देव भोळियासी भोळा, काळियासी दिसे काळा, काळियासी दिसे काळा, काळियासी दिसे काळा. भोळियासी भोळा, काळियासी दिसे काळा, काळियासी दिसे काळा, काळियासी दिसे नुसता काळाच नाही, प्युअर काळा. कलर गेला तर पैसे परत.
आणि मी म्हणते काळा आहे तरी एवढा देखणं दिसतो, गोरा असता तर काय केलं असतं जगाने. अरे काळा आहे, काळ्याच्या दर्शनाला 40-40 तास, गोऱ्याच्या दर्शनाला गर्दी किती राहिली असती. एक वृंदावनातील कवी आणि संत म्हणतात, नंदलाला तुम होते लली तो गले कट जाते करोडन के. बाबा तू स्त्री पुरुष आहे म्हणून बरं आहे, तू जर स्त्री असतास ना तर तुझ्यासाठी लोकांचे भांडणं झाले असते, युद्ध. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पे भी दुनिया मर जाती है, घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. पांडुरंगा समोर पाहिला, माझ्या इतका सुंदर असेल हा, पण स्वरूपाला पाहून लाजली मायबाप. अरे सुंदर आहे हा पांडुरंग, पण माझ्या इतका कोवळा असेल का. मुक्त केशीच्या नावाच्या गणिकेच्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला, शंका उत्पन्न झाली. आणि शंका मनामध्ये होते. दर्शन घेत असताना फक्त नखाचा स्पर्श पांडुरंगाच्या चरणाला झाला. अजूनही खड्ड पडलेले पांडुरंगाच्या चरणाला. एवढे चरण ज्याचे सुकुमार आहेत मायबाप, तुकोबार आहे ते चरण मागतात. घेण मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग आबाल वृद्ध एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या. सर्वांनी हात वरती घ्या. मागचे तरुण उभे राहिलेले, खाली बसलेले, चपला घेऊन बसलेले, चपला सोडून उभे राहिलेले, सर्वांनी हात, कोणी झोपलेला असेल तर जागा करा त्याला. आता मला संपलं कीर्तन. सर्वांनी हात वरती घेतलेत, फक्त टाळकरी आणि वादक सोडून. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. तारी तारी जय भोलेनाथ, तारी तारी बम बम भोले. हरी विठोबा Bye.
तुझी चरण सेवा साधावया. पुढच्या चारही चरणाचा अर्थ मी सरळ सरळ सांगते, नंतर भैरवीला टाइम देईन मी. जन्म कशासाठी घ्यायचा आहे देवा तुम्हाला? तुकोबारा तुम्हाला जन्म नेमका कशासाठी घ्यायचा आहे? तुझी चरण सेवा साधावया, आणखी कशासाठी? हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू, जन्म घेतल्यावर घालू लोटांगण महाद्वारी. आनंदी निर्भर असो भल ते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. भक्ताचं लक्षण आहे मायबाप. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जय. आणि कसायास न करी न धरी आस, होई न उदास सर्व भावे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. त्यावेळी तुकोबाराय सगळं जग जन्म घेते मुक्त होण्यासाठी. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आता दिवसचारी खेळीमिळी मोक्षामा घरी, कामारी हे दासी होय सांगो ऐसे. तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. 4 चरण शिल्लक आहे. कधी योग आला परिसरामध्ये तर त्या 4 चरणावरती चिंतन करायचा प्रयत्न करू. कोणी म्हणू नका अभंग सोडीला नाही. अभंग माणूस सोडितच नाही, त्या अभंगाला धरून आपल्याला तरायचा आहे भाऊसागर. 4 चरण शिल्लक आहे, त्यावर कधी योग आला तर चिंतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एका चरणाचा अर्थ मी आपल्या समोर ठेवलाय. त्या चरणाचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही. बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल, तो माझा मला परत करा. याउलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. जगाचं वातावरण एवढं दूषित झालं माझ्या दादांनो. 2 कोरोनाच्या लाटा येऊन गेल्यात रे. 3ऱ्या कोरोनाच्या लाटेतून सुद्धा आपण वाचलो. आपलं पुण्य कुठेतरी शिल्लक होतं मायबा. जग इकडचं तिकडं झालं. हजारो लोकांनी माळा काढल्या, दनादन खायला सुरुवात केली. काही लोक मला म्हटले की माळकरी लबाडीत. एक गोष्ट सांगू, लबाडाने माळा घातल्या. जे आमच्यात घुसले होते ना, देवाने बरोबर सांगितलं माझे गडी कोण कोण, आणि ते बरोबर निवडले गेले. मी सांगते ते आमचे नव्हते म्हणून ते बरोबर बाजूला पडले. एक वाक्य सांगू तुम्हाला, आज लोक आदराची भावना लोकांची संपली वारकरी संप्रदायाकडची. त्यामुळे कीर्तनकाराला स्वार्थी व्हावं लागतं. मला वाटतं काका पुन्हा पुन्हा कीर्तनकाराने पाकिट फाडून पाहू नये, पण समाजाने आधी ती वेळ त्याच्यावरती येऊ देऊ नये. मला सांगा, मी रिटायर झाल्यानंतर तुम्ही पेन्शन पाठवून देणार आहेत का मला? आमच्या शेजारी एक वारकरी व्यक्तिमत्वाने खूप सुंदर कीर्तन करतात. की गेली 5 वर्ष झाली त्यांच्या किडन्या दोन्ही फेल झालेत महाराज. अत्यंत गरीब परिस्थिती. वारकरीची परिस्थिती म्हणजे घरची काय सांगायची. दोन्ही किडन्या फेल झाल्यात मायबा. आई किडनी देण्यासाठी तयार आहे, पण एका किडनीचा खर्च 7 ते 8 लाख रुपये. 5 वर्षामध्ये एकाही व्यक्तीने विचारलं नाही कोण कीर्तनकार होते, कुठले होते. आज फक्त आम्ही बोलत चालतो. तुम्ही आमच्या बोलण्याचे फॅन आहेत गड्या, तुम्ही ऐकण्याचे फॅन आहेत. एक वाक्य सांगू, समाज आज तुम्हाला वाटते सप्ताह खूप चाललेत, खूप जोरदार चाललेत. आज भक्तीचं वातावरण आमच्या भारतामध्ये झालं. आज आम्ही फक्त उत्सव प्रेमी झालो. आज आम्ही धर्मप्रेमी होणं गरजेचं आहे. माझी विनंती झाली असेल आपल्याला, उपदेश करण्याचा अधिकार मुळात माझा नाही. कदाचित आमचं आचरण तुम्ही घेऊ नका, पण आमचे 2 वाक्य तुम्ही स्वीकारा मायबाप. जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आज 2 लाटा आमच्यावरून गेल्या, 3ऱ्या लाटेतून आम्ही वाचलो. पण भीषण कधी कधी भीती वाटते 3ऱ्या महायुद्धाचा प्रसंग निर्माण होऊ नये. मग यामध्ये वाचेल कोण? देव आहे की नाही याच्यावरती वाद घालू नका मायबाप. पण देव आहे म्हणून लोकांना मनात भीती तरी कुकर्म करण्यासाठी. एक आहे त्याच्या सत्तेवरती जग चाललंय आणि लोक चांगल्या मार्गाने प्रवास करतात मायबाप. तो आहे या कल्पनेवरती तरी जगाचा विश्वास आणि व्यवहार चालू आहे. एक वाक्य सांगू, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आमच्यावरती होऊ नका. दुसरी विनंती असेल, आज कॉन्व्हेंटनी प्राथमिक शाळेची वाट लावली. वाट आपली मुलं मराठी शाळेतच घाला. आता जेवढे मोठमोठ्या हुद्द्यावरती पोहोचलेत मायबाप, ते काय डायरेक्ट इंग्लिश मधून उडी नाही मारली त्यांनी. मराठी आपली मातृभाषा आहे मायबाप. त्या मराठीतून मग इंग्लिशकडे वाट चालू द्या. आज लोकांची मानसिकता अशी झाली, आमच्या पोरांनी इंग्लिशमध्ये शिवी दिली तरी चालेल, पोरगा इंग्लिशच बोलला पाहिजे. माझी विनंती असेल मायबाप, आपल्याला कॉन्व्हेंटला तुमची मुलं जरूर घाला, पण घरी आल्याच्या नंतर त्याला दिवे लागण्याच्या वेळी शुभम करोती शिकवा. आणि शाळेत जात असताना त्याला आजी आजोबांच्या पाया पडायला लावा. अध्यात्माचा फक्त पहिला आणि खूप सोका संस्कार आहे गड्या, फुकटातला संस्कार आहे हा. संस्कार जर आम्ही आमच्या पोरावरती केला तर आत्महत्येसारखी पाडी
त्याच्यावरती जीवनामध्ये कधी येऊच शकत नाही मायबाप. आपल्या आई वडिलांना तो गृहस्थ तो वृद्धाश्रमामध्ये घालील अशी पाळी त्याच्या जीवनामध्ये कधीच येऊ शकत नाही. धर्मभ्रष्ट संस्कृती तो निर्माण करेल अशी पाळी त्याच्या जीवनामध्ये कधीच येऊ शकत नाही. आज प्रचंड बदल केला आम्ही. 21व्या शतकाकडे वाटचाल केली. आम्ही आकाशातील ग्रह तारे दुर्बीनच्या सहाय्याने पाहू लागलो. एक दिवशी 2-2 उपग्रह आम्ही आकाशात सोडू लागलो मायबाप. आजचा माणूस चंद्रावर गेला, पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला साधा राम राम घालत नसेल ती प्रगती असेल का? याचं आत्मचिंतन आणि आत्ममंथन फक्त आपण करा मायबाप. आजची महिला मंगळावर जाऊन आली, पण शेजारच्या मंगला काकूशी 15 दिवस झाले भांडणं करून तिला बोलतच नाही. ही प्रगती नाही. आज पंढरपूरची बारी पार मंगळवेड्याच्या पुढे गेली. 5 रुपयाचं नारळ आज 20-25 रुपयाला झालं. आज लोक बदलताना दिसत आहेत. ही पिढी खरी बदलली का मायबाप? आजही खेड्यांमध्ये बिकट परिस्थिती. आजही पहा तुम्ही, जुन्या काळामध्ये आमच्या महिला ज्यावेळी स्वयंपाकगृहामध्ये जायच्या मायबाप, त्यावेळी आंघोळ केल्याशिवाय सासूबाई पिण्याच्या पाण्याला शिवू देत नव्हती. मी संस्कृतीवर सांगते. पिण्याच्या पाण्याला सुद्धा हात लावू देत नव्हती. आमची आजी सुसंस्कृत होती. पूर्वीच्या काळामध्ये महिला आंघोळ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याला सुद्धा हात लावत नव्हत्या, कारण आमच्या आज्या आमच्या आया सुसंस्कृत होत्या. आजची महिला चपला घालून स्वयंपाक करते, चपला घालून घरामध्ये मिरते. मागच्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये भारतामध्ये अमेरिकेतून काही लोक कुंभमेळ्यावरती PhD करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या पायात चपला नव्हत्या. भारतीय लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही पायात चप्पल का घातली नाही? त्यावेळी त्यांनी सांगितलं, सगळं संपूर्ण जगत म्हणजे गाव आहे, आणि गाव असतं तिथे मंदिर सुद्धा असतं. जर जगत सगळं गाव असेल तर त्या गावाचं मंदिर म्हणजे भारत आहे. मंदिरात येताना कोणी चपला घालून येत नाही. अमेरिकेतले लोक भारतात येताना चपला काढून येते, आमची बाई साऱ्या घरात चपला घालून मिरती. ही संस्कृती नाही माईबाप. आजही पहा तुम्ही, ताटाला पाणी फिरवल्याशिवाय जेवण करत नाही, कारण माझा वारकरी सुसंस्कृती आहे माईबाप. आजही आमच्याकडे बुटात खाण्याची पद्धत आहे, बुट घालून खायची पद्धत आहे, बुट घालून स्वयंपाक करायची पद्धत आहे. मी अजिबात आश्चर्य मानत नाही या गोष्टीचं. त्या दिवशी खऱ्या अर्थाने या जगात बदल झालेला असेल. ज्यावेळी लोक बुटात वरम भात घेऊन खातील का, खऱ्या अर्थाने भारत बदललेला असेल माईबाप. आज विदेशी संस्कृतीचं आक्रमण आमच्या देशावरती होतंय, एक लक्षात घ्या. आज आम्ही कॉन्व्हेंटच्या नादी लागलो, विदेशी संस्कृतीचं आक्रमण होतं म्हणून लोक आमची मुलं आम्ही कॉन्व्हेंटला घातलेत. एक लक्षात घ्या माईबाप, जोपर्यंत मला सांगा इंग्रज भारतामध्ये येत नव्हते तोपर्यंत भारतातले लोक सगळेच बेअक्कल होते का? जोपर्यंत कोलगेटचा शोध लागला नव्हता तोपर्यंत तुम्ही आम्ही दातच घासत नव्हतो का? जोपर्यंत भारतामध्ये साबणीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत ह्या आंघोळीच करत नव्हते का? जोपर्यंत भारतामध्ये फेअर अँड लवलीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत सगळ्याच महिला काळ्याच होत्या का? जोपर्यंत भारतामध्ये बुरसटलेली इंग्रज भारतात येत नव्हते तोपर्यंत सगळे भारतीय बेअक्कल होते का? ते आल्यावरच आपल्याला आकली आल्या का? तुमच्याकडे शास्त्रज्ञ असतील, आमच्याकडे तत्वज्ञ होते माईबाप. आमच्या भारतामध्ये इंग्रज 250 वर्ष राहिले, 150-150 ते 250 वर्ष राहिले. इथून जाताना त्यांनी काही स्वीकारलं नाही, आमच्या प्रत्येक गोष्टी घेऊन गेले. ते इंग्रज भारतामध्ये राहिले, आमची मराठी नाही शिकले. ते मला भारतात राहायचंय, माझ्या मुलाला सुद्धा मराठी आली पाहिजे, नाही वाटलं त्यांना. आमच्या पोरांसाठी कॉन्व्हेंट काढून गेले. इंग्रज भारतात राहिले, आमचा देव डुंकूनही त्यांनी पाहिलं नाही, आमचा धर्मग्रंथ सुद्धा उचकूनही त्यांनी पाहिलं नाही. त्यांचं चर्च मात्र इथे बांधून गेले, त्यांच्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करून गेले. म्हणून पुण्यातले कैक ब्राह्मण ख्रिश्चन धर्मीय झाले होते. चांगल्या चांगल्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. कदाचित मला नाव घ्यायला या ठिकाणी भीती वाटते, उगाच वाक्य व्हायरल झालं तर काय करायचं. चांगल्या चांगल्या ब्राह्मणांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. इंग्रज भारतामध्ये राहिले मायबाप, इथलं त्यांनी काही स्वीकारलं नाही, आमच्या प्रत्येक गोष्टी घेऊन गेले. त्यांनी त्यांचा बटाटा आम्हाला दिला, आमचं रताळू नाही नेलं इंग्रजांनी. इंग्रज भारतामध्ये राहिले, त्यांची जीन्स पॅन्ट दिली, बरमुडा दिली, बनियान दिली, टी शर्ट दिला, इथली संपत्ती मात्र बळकावली. इंग्रज भारतामध्ये राहिले, आमचं गुळ पाणी सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही. आमच्याकडे पद्धत होती पूर्वीच्या काळी गुळ आणि पाणी द्यायची. इंग्रज भारतात राहिले, त्यांनी आमचं गुळ पाणी स्वीकारलं नाही, त्यांनी त्याच्यात थोडासा बदल केला. त्यांचं आमचं जे गुळ पाणी होतं माईबाप, थोडा बदल केला त्याच्यामध्ये. त्यांचा चहा त्यांनी भारतात पिकवला, आम्हाला बनवून दिला, ते कोरा पिले आणि आम्ही दूध घालून पेलो.
फक्त बदल एवढाच झाला, स्लो पॉइझनिंग त्यांनी आम्हाला दिलं. पावही त्यांचेच आहेत, ब्रेडही त्यांचेच आहेत, केकही त्यांचेच आहेत. आणि वाढदिवसाला दिवे विझवण्याची पद्धत सुद्धा इंग्रजांची. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये दिवेने ओवाळायची पद्धत होती, दिवे लावायची पद्धत होती, वाहत्या पाण्यामध्ये दिवे प्रवाहित करायची पद्धत होती. म्हणजे त्यांच्या पद्धतीने वागला तर तो सुशिक्षित, आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने वागला तर तो माणूस गावंढळ. अर्धी चड्डी घालून साऱ्या गावात फिरला तर तो सुशिक्षित, आणि तोच व्यक्ती जर धोतर घालून फिरला तर मग तो गावंढळ. वारकरी संप्रदायाची कृपा आहे महाराज. ही धोतर आम्हाला वारकरी संप्रदायामुळे तरी पाहायला मिळतंय. परंपरेला मानणारा माझा वारकरी संप्रदाय. कारण कीर्तनाचा नियम सांगितला, कीर्तन करताना कीर्तनकाराने फेटा बांधलाच पाहिजे, धोतर घातलंच पाहिजे, शुभ्र वस्त्र असलेच पाहिजे, अंगभर वस्त्र असलेच पाहिजे. आज फेटा आणि धोतर वारकरी संप्रदायामुळे पाहायला मिळतोय. नाहीतर आम्हाला पुस्तकात दाखवावं लागलं असतं आमच्या लेकरांना चित्रामध्ये, याला फेटा म्हणतात आणि याला धोतर म्हणतात. पूर्वीच्या काळी फेटे बांधायची पद्धत होती, काही ठिकाणी पगडी असायची. प्रत्येक प्रांताचा, प्रत्येक जिल्ह्याचा, तालुक्याच्या फेट्याचा रंग हा वेगळा असायचा. गर्दीत जरी माणूस असला ना, लोक आवाज द्यायचे, ओ नांदेडकर, ओ जालनेकर. गर्दीत जरी माणूस असला तर आपला माणूस ओळखला जायचा त्या फेट्याच्या रंगावरनं. आता फेटी फॅशन बुडाली, फेटी फॅशन लग्नात आली. तिथले तिथे बांधतात, तिथले तिथे सोडतात आणि पायदळीत उडवतात. अत्यंत चुकीची पद्धत आहे माईबाप. आज वारकरी संप्रदायाचा नियम आहे म्हणून तरी फेटान धोतर पाहायला मिळतंय. कीर्तनकारासाठी सुद्धा नियम घालून दिला नसताना वारकरी संप्रदायाने हे बरमुडा घालून कीर्तनात उभे राहिली असते. पण परंपरेला मानणारा माझा वारकरी संप्रदाय माईबाप. म्हणून आमच्याकडे संस्कृतीला अत्यंत महत्व आहे. भारतामध्ये दोनच गोष्टी, संस्कृती आणि संपत्ती. एक संपत्ती असणारी गोष्ट इंग्रजांनी बळकावली, आता राहिली फक्त संस्कृती माईबाप. ती तरी टिकवण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य सांगू, शाळेमध्ये गेलात तर तुम्हाला काटकोन, त्रिकोण, चौकोन, विशालकोन सगळेच कोण शिकवले जातील. शाळेत गेलात काटकोन, त्रिकोण, लघुकोन, चौकोन, विशालकोन सगळेच कोण शिकवले जातील. पण उद्या समाजात कसं जगायचं, कसं वागायचं, काय बोलायचं, हा दृष्टिकोन ज्या ठिकाणी शिकवला जातो त्याला वारकऱ्याचं कीर्तन म्हणतात. आणि दृष्टिकोन हा भूमितीत नसतो तर तो वारकऱ्यांच्या भूमिकेमध्ये असतो. हा माणसं घडवायचा कारखाना, इथे माणसं घडवल्या जातात. ही संस्कृती मायबापाने, संस्कृतीचं जतन, तिचं संवर्धन हे करण्याची जबाबदारी आपली मायबाप. दुसरी गोष्ट विनंती असेल माझी सर्व मातृवर्गाला आणि सर्व माझ्या तरुण भावंडांना, देव, देश, धर्म आणि नीतिमत्ता याचं भान ठेवा. ज्या आईवडिलाच्या पुण्याने आपण कोट्यावधीची इस्टेट कमवली मायबाप, ती जीवनामध्ये त्यांचं समर्पणाचं कधी सरपण होऊ देऊ नका. माझी बापांना विनंती असेल, पोरीला खूप हुंडा देण्यापेक्षा तिच्या शिक्षणाला तिचा हुंडा खर्च करा, उच्च शिक्षित बनवा, तिला तिच्या पायावरती उभं करा. गड्या पोराची लाईन लागेल तुमच्या दारामध्ये लाईन, पण शिकवा तिला. शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. मुलींनाही सांगेल की तुम्ही शिका, खूप शिका माझ्या ताईंनो. जीवनामध्ये तुमचं नाव तुम्ही खूप कमा, स्वतःच्या पायावरती उभा राहा. फक्त जीवनामध्ये एक नियम सांभाळा. उभ्या आयुष्यामध्ये ज्या बापाने आपल्यासाठी त्याच्या आयुष्याचं समर्पण केले, 4 माणसामध्ये आपल्या एखाद्या वाईट कृत्यामुळे 4 माणसात त्याला मान खाली घालावे लागेल असं कृत्य कृपा कोणीही करू नका. आणि माझ्या तरुण भावंडांना विनंती, माझ्या दादांना खूप शिका गड्या, खूप मोठे व्हा, पण व्यसनांना थोडंसं लांब ठेवा. काय तुमच्या गावामध्ये परिस्थिती असेल नसेल मला माहिती नाही, पण सगळ्या गावातल्या शिवजयंत्या ह्या फक्त डीजेच्याच याच्यात झाल्या. मी म्हणत नाही की तुम्ही दणक्यात साजरी करू नका. एक वाक्य लक्षात घ्या, छत्रपतींना जर उत्सव साजरे करता आले असते काय कमी होती? एक गड जिंकला, 1 किल्ला जिंकला, ठेवा उत्सव, नाचवा बाया, करता नसता आलं माईबाप त्यांना. पण एवढा जल्लोष छत्रपतींनी कधीच सुद्धा केला नाही. आणि त्या छत्रपतींना जशी अभिप्रेत असेल तशी जयंती साजरी करा. एक मी सांगेल की जयंती साजरी करूच नका, देवी बसू नका, गणपती बसू नका. पण जर बसायचंच असेल तर आमच्या हिंदू धर्माच्या देवतेचा, त्या देवतेंच्या समोर मिरवणुकीमध्ये अतिशय खालच्या पातळीचे गाणे लावून आमच्या हिंदू धर्माच्या देवतेचा अपमानही करू नका. आज 75% गावातल्या शिवजयंत्या अशा होतात की छत्रपतींचा पुतळा निघला की घरातल्या 70% महिला बाहेर सुद्धा निघत नाही ओवाळण्यासाठी. याचं कारण चूक त्यांची नाही माईबाप. तरुण वर्ग दारू पिऊन एवढ्या खालच्या पातळीचे गाणे लावतो, मिरवणुकीमध्ये नाचतो की त्या कुलवान स्त्रियांना घराच्या बाहेर सुद्धा निघायची लाज वाटते. मला सांगा, बाकीच्या धर्मामध्ये गाणी माहिती नाही, कधी ख्रिश्चन मध्ये, चर्च मध्ये तुम्ही गाणे वाजलेलं पाहिलं?
माझ्या जर बोलण्याचा राग येत असेल तर गोळ्या घाला मला, पण माझा ऐका. आजपर्यंत एखाद्या मुस्लिमाच्या तुम्ही मस्जिदीमध्ये एखाद्या हिंदी पिक्चरचं गाणं वाजताना पाहिलं? शिखांच्या गुरुद्वारामध्ये? मग हिंदू धर्माने काय ठेका घेतला का? वाईट पद्धतीचे गाणे वाजवायचे, जयंत्या साजऱ्या करायच्या. 15 दिवसाचा, मला वाटतं 1 महिन्याची घटना असेल. देगावच्या ठिकाणी नायगाव तालुक्यामध्ये माझी भागवत कथा होती. वेळ होता, आम्ही गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेलो. डोक्याला बांधलेलं होतं पण तोंडाला मास्क होता. तिथल्या लोकांनी सांगितलं मास्क काढून टाका तरच आतमध्ये प्रवेश आहे. लक्षात घ्या मायबाप, बाकीचे धर्म इतकं पाळतायत. ज्याला सनातन धर्म म्हटलं, ज्याचा आदी नाही अंत नाही, त्या धर्मामध्ये आमचा जन्म झाला. किती स्वाभिमान पाहिजे आम्हाला त्या धर्माचा. माझी विनंती असेल, माझ्या दादानं खूप शिका गड्या, पण धर्माचा स्वाभिमान बाळगा. असेच पियत राहिला तर असेच पुड्या खात राहिला तर अजून 5 वर्ष थांबा फक्त. 65 वर्षाचा म्हातारा बाप घरात रडत असेल, 35 वर्षाचा पोराचं प्रेत घरामध्ये पडलेलं असेल, त्याचे लहान लहान भाऊ त्याच्या प्रेताला खांदा देतील आणि 5 वर्षाचं पोरगा अग्नीला डाग देईल. जर प्यायची परिस्थिती जर सुधारलीच नाही तर खूप शिका जीवनामध्ये, खूप मोठे व्हा मायबाप. मला वाटतं शिकायला आता निदान शेतकरी जरी म्हटलं तर त्याचं ग्रॅज्युएशन तरी लागतं, तर ते शेतीचं कल्याण आहे. निदान शेती करण्यासाठी तरी त्याचं ग्रॅज्युएशन तरी पाहिजे आता सध्या. बाकीचे जुने मंडळी अनुभवी होते मायबाप, आमचं ग्रॅज्युएशन तरी पाहिजे निदान. खूप शिकले नाही तर पोरगी भेटत नाही. आता बिचारे झालेत लॉकडाऊन मध्ये, भाग्यवान होते ते. आता बाकीचे नवरदेव होऊ शकत नाही राहिलेले. शिक्षण असेल तर मुलगी भेटते. अजून फक्त 5 वर्ष थांबा, अजून परिस्थिती अजिबात सुधारलेली नाही. अजून 5 वर्ष फक्त थांबा. आफ्टर 5 इयर्स, 5 वर्षांनी बिकट परिस्थिती असणार. ती पोरगी उच्च शिक्षित असणार, मग ती नांदेडला कुठंतरी चांगल्या सिटीमध्ये जॉब करत असणार. मग ती तिच्या मैत्रिणीला फोन करणार, का गं सोनी तुला 2-3 दिवसामध्ये सुट्टी आहे का? काय काम होतं? काय नाही म्हटली. एक पोट्यातला शेतकरी बाप फारच मागा लागलाय. पोटास ना, पोट्यातला शेतकरी बाप फारच मागा लागलाय. या आमच्या पोराला पाहून जा, या आमच्या पोराला पाहून जा, जरा जाऊच, जरा पाहूच कसा दिसतो, काय करतो. मग ती पोरगी तिच्या मैत्रिणी सहित 4 व्हीलर गाडीत बसून येणार. या नवऱ्या मुलाचा भाऊ दारात रांगोळ काढत असणार. मग ती घरात येणार, सोफा सेटवर बसणार. हा नवरा मुलगा पहिल्यांदा पाणी घेऊन जाणार. इमॅजिन, जस्ट इमॅजिन. तो पाणी घेऊन जाणार, 10 मिनिटांनी मग चहा घेऊन जाणार, पोहे घेऊन जाणार. कोण? नवरा मुलगा. मग ती यांना विचारणार, का रे नाव काय, शिक्षण किती? घरातली कामं दमा येतात का? लेकरं बाळ सांभाळशील का झाल्यावर? कारण ती उच्च शिक्षित ना, ती डबल PG, ती पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणून ती जॉब करणार. आणि हा LLMP लटक के मॅट्रिक पास. ती जॉब करणार आणि हा लेकरं बाळ सांभाळणार. पटतंय का तुम्हाला? माझ्या दादांनो, यांच्या हातातलं गुलाम व्हायचंय तुम्हाला? द्यायची यांच्या हातामध्ये सत्ता? नसेल द्यावे वाटत माझ्या दादांनो, आजच स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा गड्या. नोकरी या शब्दाच्या फार पाठीमागे लागू नका. 8 तास कडक इस्त्रीचे कपडे घालून लोकांची 8 तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे माळलेले फाटके कपडे घालून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला मला कधी मान्य राहील. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं अपयश मनात पचवण्याची तयारी ठेवा. तुकोबऱ्या गाथ्यात प्रेरणा देतात. ओली मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे संग कार्यसिद्धी. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अपयश यशाची पहिली पायरी असू शकते माईबाप. आज फक्त अपयशाची कारणं सांगतात. अपयशाची कारणं शोधून तयारीला लागा. यश तुमच्या हातामध्ये असेल. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते. इयत्ता 10वीला जो नापास होतो त्याचा इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये, इंग्रजी अभ्यासक्रमात पहिलाच धडा येऊ शकतो. हे सचिन तेंडुलकरने सिद्ध करून दाखवलं. आणखी मोठं उदाहरण सांगू. भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकणारा सामान्य नावाड्याचा मुलगा भारताच्या राष्ट्रपतीपदी आरूढ होऊ शकतो. हे APJ अब्दुल कलाम साहेबांनी सिद्ध करून दाखवलं. अरे क्षितिजा पलीकडे झेपावणाऱ्या पंखांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी
आणि ती जिद्द तुम्हा सर्वांच्या तरुणामध्ये परमात्मा करो प्राप्त हो, आपल्या गावाचं नाव प्रत्येक स्तरावरती उंच उंच होत राहावं, अशी आपण भगवान श्री भोलेनाथांच्या भागवत भगवंताच्या आणि माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करूयात. झालेली सेवा सर्व श्रोते सज्जनाच्या भगवान श्री शंभू महादेवाच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम. सर्वांनी अतिशय सुंदर साथ दिली. गायक महाराज, वादक मंडळी, सर्व वारकरी मंडळीचे पुनश्च एकदा धन्यवाद. सर्व तरुण मंडळी, माता भगिनी, माझा आवाज ज्यांनी आपल्यापर्यंत उत्तम प्रकारे पोहोचवला असे ज्योती साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेकोरेशन दादांचेही धन्यवाद. ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग लाभला ते सरपंच भाऊ असतील, ज्ञानेश्वर भाऊ, मला वाटतं साईनाथ भाऊ, रामेश्वर भाऊ. त्यातही कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर रुसू नका. मी तुमच्या बहिणीसारखी, बाकीचे म्हणते त्यांचंच कसं काय घेतलं, तेवढ्यांचं फक्त माहिती झालं, बाकीचे गेल्यानंतर फक्त त्यांना फक्त हे करू नका, तेवढ्याचे नावं घेतले, बाकीच्या कोणाचे घ्यायचे राहिले असतील. सर्व सप्ताह कमिटी, सर्व तरुण मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वांना धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पाऊले, ते चोज करुणी माऊले रिजे जीवे, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे, हे तुमते विनतसे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वरा.